गडचिरोली जिल्ह्यातील परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेतील अवमानजनक वक्तव्य तसेच बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील मराठा समाजातील तरुण सरपंच संतोष देशमुख याची निगृण हत्या या सर्व घटनांच्या विरोधात सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांचा निषेध मोर्चा आयोजन समितीच्या वतीने हजारोच्या संख्येने महिला व पुरुषांचा मोर्चा 23 डिसेंबर रोजी चामोर्शी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। त्यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमित रंजन यांना निवेदन देण्यात आले। विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय निषेध मोर्चा येथील बाजार चौक येथून शहरातील भ्रमण करीत हजारोच्या संख्येने घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर करून त्या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भगत, कुणबी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पाल, डॉक्टर शूरपाम, राज बनसोड, अतुल येलमुले, DS रामटेके, विनोद खोबे, श्याम रामटेके, सत्यवान सोरते, डिंपल उंदीरवाडे, माणिक तुरे, श्याम रामटेके, KD मेश्राम, कविता झाडे, सीमा खोबे, कालिदास बुरांडे, सुनील तुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तसेच अशोक बुद्ध विहार मुरखडा, बुद्ध विहार भेंडाडा, आदिवासी समाज संघटना जामगिरी, मुंडोली समाज मंडळ, हडदवाई समाज मंडळ, सोशल एज्युकेशन मूव्हमेंट, काँग्रेस आझाद समाज पार्टी, तालुक्यातील सर्व गावकरी उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज धनराज वाशेकर, तालुका प्रतिनिधी चामोर्शी। मोर्चाच्या आयोजन समितीच्या वतीने तयार करून महिला मंडळीकडे या आणि बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।